Hello students, in today's lecture I will discuss the conceptual framework for financial statement. Now in previous video we have covered the meaning and objectives of financial statement along with the assumptions, then the characteristics of financial statement which we have already covered. Now while preparing the financial statement, each business entity must follow some rules and regulations regarding the drafting of the financial statement. So these rules and regulations are laid in the framework which is issued by the issuing body at national and international level. म्हणजेच फायनान्शियल स्टेटमेंट आपण ऑलरेडी बघितलेले वित्तीय प्रपत्रकांची जी अर्थ आहे किंवा त्यांचे जे इवन ऑब्जेक्टिव्ज आपण बघितलेले आहेत, उद्देश काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आहेत, अजम्पशन्स बघितलेले आहेत ओके प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. आता हेच फायनान्शियल स्टेटमेंट वित्तीय प्रपत्रकं तयार कसे करायचे त्याचे काही नियम आहेत आणि त्या नियमाची चौकट जी आहे त्या चौकटीमध्येच आपल्याला कोणत्याही बिझनेस एंटिटीला फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर करावे लागतात. बरं, आता ही चौकट कोण इश्यू करतं किंवा ही चौकट कोण बसवून देत आहे? तर ही चौकट देत आहे जे इश्यूइंग बॉडीज आहेत. ॲज फार ॲज इंडिया इज कन्सर्न, इंडियामध्ये ICAI आहे, आणि इंटरनॅशनल लेवलचा जर आपण विचार केला तर IASB आहे आणि FASB आहे. IASB म्हणजेच काय, इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्ड. मी या ठिकाणी लिहिते, दोन्ही मी फुल फॉर्म नंतर तुम्हाला मेन्शन करेन. IASB International Accounting Standard Boards, then FASB, that is nothing but what, Financial Accounting Standards Board. So these setters who set the framework of फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे वित्तीय प्रपत्रकं कोणत्या फॉर्मॅटमध्ये असली पाहिजेत ह्याचं जे फ्रेमवर्क आहे, ह्याची जी चौकट आहे ते कोण बसवून देत आहे किंवा कोण ठरवून देत आहे, तर अशा बॉडीज ठरवून देत असतात आणि प्रत्येक बिझनेस एंटिटीला ते फ्रेमवर्क फॉलो करणं अपेक्षित आहे. प्रत्येक बिझनेस एंटिटीने ते फॉलो करणं अपेक्षित आहे. नाव मूविंग टुवर्ड्स द मेन पार्ट, दॅट इज फ्रेमवर्कबद्दल आणखीन बोलायचं असेल तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला 3 पार्टमध्ये हे समजायचं आहे. एक तर फर्स्ट ऑफ ऑल पर्पज, या चौकटीची गरज काय आहे, व्हॉट इज द नीड ऑर पर्पज ऑफ फ्रेमवर्क. देन वी नीड टू अंडरस्टँड द स्टेटस ऑफ फ्रेमवर्क, हे फ्रेमवर्कचं स्टेटस समजून घेणं गरजेचं आहे. अँड स्कोप. सो हे 3 मुद्दे आपण आज कवर करणार आहोत. पर्पज, स्टेटस आणि स्कोप, तिन्ही मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हॉट इज द पर्पज ऑफ द फ्रेमवर्क, त्या चौकटीची गरज काय आहे किंवा त्याचा उद्देश काय आहे. देन व्हॉट इज द स्टेटस ऑफ द फ्रेमवर्क, फ्रेमवर्कचं स्थान म्हणू शकता किंवा त्याचं लीगल स्टेटस आहे का हे बघणं गरजेचं आहे. आणि ह्या फ्रेमवर्कची व्याप्ती, या चौकटीची व्याप्ती आपल्याला बघायची आहे आणि ह्या चौकटीचा उपयोग करूनच फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. सो स्टार्टिंग विथ द पर्पज, सी द कोर ऑब्जेक्टिव्ह ऑर द कोर पर्पज ऑफ द फ्रेमवर्क. पर्पज अँड स्टेटस ऑफ द फ्रेमवर्क म्हटलेलं आहे बघा. त्या चौकटीची गरज काय आहे, तर इट असेस द स्टँडर्ड सेटर्स. ॲज आय सेड, IASB, इट इज नथिंग बट वॉट, इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्ड, इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्ड. अँड FASB इज नथिंग बट वॉट, फायनान्शियल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड्स, फायनान्शियल अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्ड. ह्यांना कसली मदत होते की हे फ्रेमवर्क असेल तर आणखीन त्याच्यामध्ये काय अकाउंटिंग स्टँडर्ड्समध्ये काही बदल घडवायचा असेल किंवा काही विकास करायचा असेल, डेव्हलप करायचं असेल आणि हे कन्सिस्टंट असतं, सातत्याने डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. सो हे मदत करतं, ही चौकट काय करते तर अशा स्टँडर्ड सेटर्सला, जे अकाउंटिंग स्टँडर्ड सेट करतात आणि ज्या अकाउंटिंग स्टँडर्डच्या आधारावर आम्ही काय करतो आहोत, अकाउंटिंग करतो आहोत. सो अशा वेळेला हे अकाउंटिंग स्टँडर्ड ज्यांच्यामार्फत सेट केले जातात त्यांना ह्या फ्रेमवर्कचा कशासाठी मदत होते, तर स्टँडर्ड सेट करण्यासाठी, नवीन स्टँडर्ड जर सेट करायचे आहेत
किंवा आधी एक्झिस्टिंग असलेले जे स्टँडर्ड्स आहेत त्याच्यामध्ये जर काही डेव्हलपमेंट करायचे असेल, अमेंडमेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी मदत होते. म्हणून फ्रेमवर्क असणं गरजेचं आहे. सेकंड कुणासाठी गरजेचं आहे बघा, तर फॉर प्रिपेरर्स, जे प्रिपेअर करतात. प्रोव्हाइड स्ट्रक्चरल गायडन्स टू डेव्हलप कन्सिस्टंट अकाउंटिंग पॉलिसीज वेन नो स्पेसिफिक स्टँडर्ड अप्लाइज. आता जे फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करतायत, उदाहरणार्थ बिझनेस एंटिटी, सो दोज बिझनेस एंटिटी हू प्रिपेअर्स द फायनान्शियल स्टेटमेंट नीड सम फॉर्मॅट टू प्रिपेअर और टू इम्पार्ट द फायनान्शियल इन्फॉर्मेशन. फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे ती कोणत्या स्वरूपात मांडायची ह्याच्यासाठी काहीतरी चौकट हवी आहे. मग ती चौकट देणं, त्या चौकटीमध्ये प्रिपेअर करण्यासाठी म्हणून फ्रेमवर्कची गरज आहे. ओके, फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला सांगितले एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नचं फायनल अकाउंट प्रिपेअर करा. सो तुम्ही काय काय प्रिपेअर करणार? यू विल प्रिपेअर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, यू विल प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, यू विल प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड यू विल प्रिपेअर बॅलन्स शीट. बट दॅट शुड बी इन प्रॉपर फॉर्मॅट इटसेल्फ. त्या फॉर्मॅटमध्ये आलं गरजेचं आहे. दोज आयटम्स मस्ट बी रेकग्नाइज्ड अँड ट्रान्झॅक्शन मस्ट बी रेकग्नाइज्ड प्रॉपरली अँड अकाउंटिंग शुड बी डन प्रॉपरली. ओके, म्हणजे असेट्स तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दाखवून चालतील का? तर नाही. लायबिलिटीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दाखवून चालतील का? नाही. सो असेट अँड लायबिलिटीज आर दी आयटम्स ऑफ बॅलन्स शीट, सो दे मस्ट बी पोस्टेड अकॉर्डिंगली और रेकॉर्डेड अकॉर्डिंगली. सो ह्या रेकग्निशन करणं पण गरजेचं आहे. अपेक्षित आहे या ठिकाणी काय, तुम्हाला रेकग्नाइज करता आले पाहिजेत कॉम्पोनंट्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. वी हॅव सीन इन प्रिवियस व्हिडिओ ऑल्सो व्हॉट आर द कॉम्पोनंट्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. What are the components of the financial statement? We have seen balance sheet, profit and loss account and cash flow statement. आणि त्याचे आयटम्स पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. When we say balance sheet broadly, when we say balance sheet broadly, it means it includes all the assets and all the liabilities and equity of a business entity, right? When we say a profit and loss account broadly, it includes all the expenses, losses, incomes and gains, right? मग हे कुठला आयटम कुठे गेला पाहिजे ह्याच्यासाठी परत तुम्हाला चौकट लागणार आहे. सो फ्रेमवर्क हेल्प्स द प्रिपेअरर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट टू रेकग्नाइज द कॉम्पोनंट्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. वित्तीय प्रपत्रकांचे जे काही आयटम्स आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं की कुठला आयटम कुठे गेला पाहिजे ह्याच्यासाठी फ्रेमवर्क असणं गरजेचं आहे. अँड लास्ट पर्पज ऑफ फ्रेमवर्क, ही चौकट का असावी, तर युजर्ससाठी पण युजफुल आहे. अगेन इन प्रिवियस व्हिडिओ वी हॅव ऑलरेडी स्टडीड हू आर द users, internal users as well as external users. The other phrase which we have used for users is stakeholders. जे तुम्ही युजर्सना स्टेकहोल्डर्स पण म्हणू शकता. जे स्टेकहोल्डर्स नीड द फायनान्शियल इन्फॉर्मेशन फॉर व्हेरियस रिझन. प्रत्येकाचा आपापला इंटरेस्ट असतो. इंटरनल युजर्समध्ये आपण बघितलं आहे एम्प्लॉईज, ओनर्स अँड द मॅनेजर्स, राईट. देन एक्सटर्नलमध्ये बघितलं गव्हर्मेंट, देन लेंडर्स किंवा जे क्रेडिट बेसिसवर बिझनेस एंटिटीला माल देणार असतील किंवा लोन देणार असतील. देन द कस्टमर्स वी हॅव सीन, देन द पब्लिक ॲज अ होल, राईट. इन्व्हेस्टर्स महत्त्वाचं एक आहे, एक्सटर्नल युजर्स. सो हे युजर्सना काय गरजेचं आहे की फायनान्शियल स्टेटमेंट अंडरस्टँडेबल असण्यासाठी, फायनान्शियल स्टेटमेंट अंडरस्टँडेबल, रिलायबल, रिलिव्हंट, कंपॅरेबल असण्यासाठी चौकट असणं गरजेचं आहे, युनिफॉर्मिटी असणं गरजेचं आहे. ती चौकट असेल, चौकटीत प्रॉपर फायनान्शियल स्टेटमेंट फ्रेमवर्कमध्ये असेल तर ते युजर्सना काय होतं आहे, मदत होतं समजून घेण्यासाठी, त्याचं विश्लेषण करण्यासाठी, ॲनालिसिस करण्यासाठी काय होते, मदत होते. जे वापरणार आहेत फायनान्शियल स्टेटमेंटचा, जे उपयोग करणार आहेत त्यांच्यासाठी ही फ्रेमवर्क खूप उपयुक्त ठरते. नेक्स्ट पर्पज बघितलं. नेक्स्ट वी नीड टू अंडरस्टँड द स्टेटस ऑफ फ्रेमवर्क. फ्रेमवर्क ॲज सच अकाउंटिंग स्टँडर्ड नाही आहे, बट इट इज हॅव्हिंग सम काइंड ऑफ लीगल टच. लीगल टच मी ह्याच्यासाठी म्हणते कारण जर आपण कंपनीचा विचार केला तर कंपनी द कंपनी विच इज रजिस्टर्ड अंडर द कंपनीज ॲक्ट,
कंपनीज ॲक्ट 2013 म्हणजे कोणत्या ना कोणत्या कायद्याअंतर्गत ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे, जसं कंपनीचं कंपनी ॲक्ट 2013, पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन कशावर होईल तर पार्टनरशिप ॲक्ट 1932, राईट. मग असे जर ॲक्ट अंतर्गत जर रजिस्ट्रेट झालं असेल तर प्रत्येक रजिस्टर्ड बिझनेस एंटिटी नीड्स टू फॉलो द फॉर्मॅट गिवन इन दॅट पर्टिक्युलर ॲक्ट. ओके, त्या कायद्याअंतर्गत जे काही फॉर्मॅट देण्यात आलेले आहे त्या फॉर्मॅटनुसारच त्यांना फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करायचे, राईट. म्हणजे चौकट करून दिलेली आहे, तुम्हाला चौकट क्रिएट करून दिलेली की ह्या चौकटीतच तुमची वित्तीय प्रपत्रकं असली पाहिजेत, राईट. म्हणून या फ्रेमवर्कला कुठला स्टेटस आहे, इट इज हॅव्हिंग अ लीगल स्टेटस, कायद्याअंतर्गत आहे त्यामुळे लीगल स्टेटस आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की फ्रेमवर्क इज नॉट ॲन अकाउंटिंग स्टँडर्ड, त्याला तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्डचा दर्जा नाही देऊ शकत, तर त्याला कुठला आहे कायद्याचा दर्जा तुम्ही देऊ शकता. ज्या कायद्याअंतर्गत बिझनेस एंटिटी रजिस्टर इनकॉर्पोरेट झाली आहे त्या कायद्याने जे काही फॉर्मॅट दिलेले आहेत फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करण्यासाठी त्या फॉर्मॅटमध्ये प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. सो स्टेटस काय आहे, इट इज नॉट ॲन अकाउंटिंग स्टँडर्ड. ओके, अकाउंटिंग स्टँडर्ड कधी येतं तुमचं, जर स्टँडर्ड्समध्ये काय कॉन्फ्लिक्ट असेल तरच तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड त्या ठिकाणी फॉलो करायचे. सो फ्रेमवर्क इज नॉट ॲन अकाउंटिंग स्टँडर्ड, इट इज हॅव्हिंग अ लीगल स्टेटस. इथे मी म्हणते इट इज हॅव्हिंग अ लीगल स्टेटस रादर, राईट. सो हे बघितलं आपण, पर्पज बघितलं, स्टेटस बघितलं. नेक्स्ट वी नीड टू अंडरस्टँड द स्कोप ऑफ फ्रेमवर्क, म्हणजे त्याची व्याप्ती समजून घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्या बाउंड्रीज काय, व्हॉट आर द बाउंड्रीज ऑफ फ्रेमवर्क. फ्रेमवर्कची स्कोप आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सो तो स्कोप कॅन बी स्टडीड अंडर 4 हेडिंग्स. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, फर्स्ट वन, वित्तीय पत्रकं का बनवायची आहे याचे ऑब्जेक्टिव्ह आपण बघायचे आहेत. देन क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. डेफिनेशन अँड रेकग्निशन, कन्सेप्ट ऑफ कॅपिटल अँड कॅपिटल मेंटेनन्स. आता ह्यातले जे मी टिकमार्क केले आहेत हे ऑलरेडी आपण कवर केलेले आहेत प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. आता फक्त मी त्याचं रॅपिड रिव्हिजन घेणार आहे की फायनान्शियल स्टेटमेंटचे ऑब्जेक्टिव्ज आपण पाहिले. फॉर एक्झाम्पल, वाय डू वी प्रिपेअर बॅलन्स शीट, वाय डू वी प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, वाय डू वी प्रिपेअर कॅश फ्लो स्टेटमेंट, राईट. हे ऑब्जेक्टिव्ज मी टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मेन्शन केलेले आहे. सो हे रिपीट होतील इथे. क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स पण आपण बघितले, थोडेसे ह्याच्यामध्ये ॲड होतील. क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय, अंडरस्टँडेबल आहे की नाही फायनान्शियल स्टेटमेंट, म्हणजे अंडरस्टँडेबिलिटी आहे, रिलिव्हन्स, रिलायबल अँड कम्पॅरेबल, राईट. सो हे थोडेसे रिपीट होतील. जो बघायचा पार्ट तो आपल्याला कुठला आहे महत्त्वाचा, आता इथे जो नवीन पार्ट आहे तो डेफिनेशन, रेकग्निशन अँड मेजरमेंट ऑफ द एलिमेंट्स. युअर एलिमेंट्स आपल्याला थोडेसे परत नव्याने बघायचे. एलिमेंट्स फ्रॉम विच द फायनान्शियल स्टेटमेंट्स आर कन्स्ट्रक्शन, फायनान्शियल स्टेटमेंट कोणकोणत्या आयटम्सने, इथे मी शब्द आयटम्स वापरते, एलिमेंट्स किंवा आयटम्स म्हणू शकता आहात ज्याच्याने फायनान्शियल स्टेटमेंट बनलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, बॅलन्स शीटमधले आयटम कोणते आहेत किंवा एलिमेंट्स कोणते आहेत, असेट्स, लायबिलिटीज अँड इक्विटी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधले आयटम्स कोणते आहेत, एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स ऑर गेन्स, राईट. सो असे आपल्याला आयटम्स इथे बघायचे आहेत. देन कन्सेप्ट्स ऑफ कॅपिटल अँड कॅपिटल मेंटेनन्स, हा पार्ट आज कवर नाही करणार आहे. इन टुडेज व्हिडिओ वी विल कवर ओनली फर्स्ट 3 पार्ट्स, राईट. सो ओके, सो फर्स्ट 3 पार्ट्स आपण कवर करणार आहोत स्कोप ऑफ फ्रेमवर्कमधला. त्यातला पहिला आहे ऑब्जेक्टिव्ह. वी नो व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, टू प्रोव्हाइड ऑर टू इम्पार्ट फायनान्शियल इन्फॉर्मेशन. हे मी प्रिव्हियस ह्याच्यामध्ये पण झालेलं म्हणून मी म्हटलं हे रिपीट होईल. ऑब्जेक्टिव्ज आपण बघितलेले आहेत वेगवेगळ्या फायनान्शियल स्टेटमेंटसाठी, राईट. सो बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट इज टू वॉट, टू प्रोव्हाइड फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू whom. आता क्वेश्चन अरायजेस, टू whom ही फायनान्शियल इन्फॉर्मेशन कुणाला प्रोव्हाइड करतो. सो देर आर 2 टाइप्स ऑफ युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. फर्स्ट वन इज इंटरनल अँड सेकंड वन इज एक्सटर्नल, बरोबर आहे ना. इंटरनल एक्सटर्नल दोन्ही देखील युजर्स जे आहेत ते फायनान्शियल इन्फॉर्मेशनच्या मदतीने वेगवेगळे डिसिजन्स घेऊ शकतात, राईट. त्याच्यासाठी फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज असते. अँड दिस फायनान्शियल इन्फॉर्मेशन इज इम्पार्टेड ऑर प्रोव्हाइडेड थ्रू फायनान्शियल स्टेटमेंट, वित्तीय प्रपत्रकांमार्फत ती दिली जाते आणि त्याच्या आधारावरच फायनान्शियल रिपोर्ट प्रिपेअर केला जातो. सो इंटरनल एक्सटर्नल दोघांसाठी आहे. आता हे डिटेल्स मी इथे की डिसिजन्स म्हटलेलं आहे बघा, प्रोफाईल सपोर्टेड. याची तशी काही गरज नाही आहे पण समजून घ्या तुम्ही की बॅलन्स शीटची
रिझन काय आहे, टू शो or to give the information about the financial position of a business entity. Profit and loss shows what, the profitability of business entity. Cash flow statement shows what, the flow of cash or cash movement. It is been shown with various activities such as operating activity, financing activity and investing activity. त्यानंतर मॅनेजर्स एफिशियन्सी त्या ठिकाणी दाखवता येऊ शकते. How the management is efficiently working or handling or controlling the business entity. And then it also पर्पज एक लास्ट बट नॉट लीस्ट म्हटलेला आहे मी, लीगल जे आहे ते असे लीगल नीड पूर्ण करतं तिथे, और मीट्स द लीगल नीड सच ॲज कंपनीज नीड टू प्रिपेअर द फायनान्शियल स्टेटमेंट्स इन द फॉर्मॅट गिवन इन द कंपनीज ॲक्ट 2013. त्या ॲक्टनुसार जे काही फॉर्मॅट दिलं आहे त्या फॉर्मॅटमध्येच फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. त्यामुळे लीगल टच पण त्या ठिकाणी आहे. राईट. सो प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट जो पार्ट आहे फायनान्शियल स्टेटमेंटचाच बघतो आहे. दिस ऑल्सो वी हॅव ऑलरेडी कवर्ड बट फ्यू ॲडिशनल कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यामध्ये रिलिव्हन्स ऑलरेडी आपण बघितले. इन्फॉर्मेशन कशी असली पाहिजे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये, रिलिव्हंट असली पाहिजे. इट शुड बी रिलेटेड टू द बिझनेस एंटिटी. इट शुड बी मटेरियल, मॉनेटरी इन्फॉर्मेशन तिकडे असणं गरजेचं आहे. नेक्स्ट कम्पॅरेबिलिटी बघितलेली आपण. कम्पॅरेबल करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी मी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. अकाउंटिंग पॉलिसी यूज करतायत त्याची काय असली पाहिजे, कन्सिस्टन्सी असली पाहिजे. कम्पॅर करता आलं पाहिजे इयर टू इयर आफ्टर इयर. एका वर्षाचं दुसऱ्या वर्षाच्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची कम्पेअर करता आलं पाहिजे इन्फॉर्मेशन. ओके. सो कम्पॅरेबिलिटी असली पाहिजे. देन टाईमलीनेस आपण एक वेळेत प्रिपेअर होता आले पाहिजे. ओके. वेळेत तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर झाले पाहिजे. सो दॅट वी कॅन अवॉइड द डिले इन डिसिजन मेकिंग. निर्णय घेण्यामध्ये उशीर होऊ नये किंवा विलंब होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून फायनान्शियल स्टेटमेंट वेळेत प्रिपेअर करणं गरजेचं आहे. सर्वात पहिलं कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलं होतं लास्ट स्टेजमध्ये, अंडरस्टँडेबिलिटी. सर्टनली फायनान्शियल स्टेटमेंटचा वापर करणाऱ्या लोकांना, इंटरनल असू देत किंवा एक्सटर्नल असू दे, युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मस्ट अंडरस्टँड किंवा शुड अंडरस्टँड द फायनान्शियल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द फायनान्शियल स्टेटमेंट. त्याच्यासाठी ती अंडरस्टँडेबल असली पाहिजे. देन व्हेरिफायबिलिटी assures users that information faithfully represents. म्हणजे ते रिलायबल आहेत असं म्हणू शकतात. रिलायबल आहेत, रिलायबल असले पाहिजेत, विश्वसनीय असले पाहिजेत. देन नेक्स्ट आहे बॅलन्स बिटवीन बेनिफिट अँड कॉस्ट. हे पण मी कन्स्ट्रेंटमध्ये मेन्शन केलं होतं. कन्स्ट्रेंटमध्ये की वॉट एव्हर फायनान्शियल इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड ऑर इज गॅदर्ड, जे युजर्स आहेत ते जर गॅदर करायला येणारा कॉस्टच जास्त असेल बेनिफिटपेक्षा, त्या इन्फॉर्मेशनमधून मिळणारं बेनिफिट हे कमी असेल, व्हॅल्यू कमी असेल, तर अशा पद्धतीचं नुकसान होण्यापेक्षा कसं असलं पाहिजे, तुमचं बेनिफिट आणि कॉस्टमध्ये बॅलन्स असलं पाहिजे. इन शॉर्ट, द व्हॅल्यू ऑफ द बेनिफिट डिराईव्ड फ्रॉम द इन्फॉर्मेशन गॅदर्ड मस्ट बी मोर दॅन द कॉस्ट. ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठीचा खर्च जास्त येत असेल आणि त्याच्यामधून मिळणारे इन्फॉर्मेशनचं बेनिफिट जर तुम्हाला कमी मिळणार असेल तर त्याचा उपयोग नाही, तुम्हाला लॉस सहन करावा लागेल. म्हणजे हे असं झालं की 12 आने की मुर्गी आणि 4 आने का मसाला, 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला. ओके. सो दॅट शुड बी अवॉइडेड. Then faithful representation. Financial related must be complete, neutral and free from material error. अवॉइड होत नाही बट ठीक आहे की एरर्स नसले पाहिजेत, एररलेस असलं पाहिजे, एरर फ्री असलं पाहिजे, फ्रॉड फ्री असलं पाहिजे. इन शॉर्ट यू कॅन से दॅट युअर फायनान्शियल स्टेटमेंट शूड शो ट्रू अँड फेअर व्ह्यू. कसा व्ह्यू दाखवता आला पाहिजे, ट्रू अँड फेअर व्ह्यू. So these are the characteristics of financial statement or information. Next, ह्याच्या बेसिसवरच एक केस स्टडी आहे या ठिकाणी, दॅट वी विल डिस्कस. सी,
जे कॅरेक्टरिस्टिक बघितले त्याच्या आधारावर दिलेली आहे. एन एंटिटी चूजेस नॉट टू अकाउंट फॉर डेफर्ड टॅक्स बिकॉज इट्स मॅनेजमेंट बिलीव्स दॅट द युजर्स ऑफ इट्स फायनान्शियल स्टेटमेंट वुड नॉट अंडरस्टँड दॅट फायनान्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजे एका बिझनेस एंटिटीने काय केलेलं आहे की डेफर्ड टॅक्सबद्दलची माहिती फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये डिस्क्लोज करू नये किंवा दाखवू नये किंवा अकाउंट करू नये. राईट. का? कारण की मॅनेजमेंटला असं वाटतं आहे की जे फायनान्शियल स्टेटमेंटचा उपयोग करणार आहेत, वापरणार आहेत, आता युजर्स कोण आहेत फायनान्शियल स्टेटमेंटचे आपण बघितले. इंटरनल युजर्स, एक्सटर्नल युजर्स, दोज हू आर गोइंग टू यूज द फायनान्शियल स्टेटमेंट्स फॉर देअर इंटरेस्ट, त्यांच्या फायद्यासाठी जे काही फायनान्शियल इन्फॉर्मेशनसाठी फायनान्शियल स्टेटमेंट बघणार आहेत त्यांना ही माहिती कळणार नाही. नॉट अंडरस्टँड असं त्यांना म्हणायचं आहे. मॅनेजमेंट काय म्हणत आहे? मॅनेजमेंट बिलीव्स वॉट? दॅट द युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट वुड नॉट अंडरस्टँड द फायनान्शियल इन्फॉर्मेशन. ही माहिती त्यांना कळणार नाही. मग इथे कंप्लाय करतं आहे का? इज देअर एनी कंप्लायन्स विथ द what we can say this entity cannot claim a compliance with the framework. हे फ्रेमवर्कमध्ये बसतंय का? नाही. कारण की तुम्ही समजणार नाही म्हणून तुम्ही देत नाही आहात. राईट. मग इथे कुठलं कॅरेक्टरिस्टिक कॉम्प्रोमाइज होतं आहे? तर अंडरस्टँडेबिलिटी. समजणार नाही म्हणून आम्ही दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपण म्हणू शकत नाही की ही चौकट प्रॉपरली फॉलो केलेली आहे. फ्रेमवर्क जर फॉलो करायचं आहे तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पण फॉलो करणं गरजेचं आहे. आय रिपीट, इफ द फ्रेमवर्क इज सपोज टू बी फॉलोड, इट्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑल्सो सपोज टू बी फॉलोड. म्हणजे तुमची जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहेत ते अंडरस्टँडेबल असलं पाहिजे. ती चौकट पण अंडरस्टँडेबल असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल वर्टिकल बॅलन्स शीट मस्ट बी अंडरस्टँडेबल. सो इथे कंप्लायन्स होत नाही आहे. नेक्स्ट एक केस स्टडी दिली आहे. इन 2025 बिफोर द एंटिटीज 2024 फायनान्शियल स्टेटमेंट्स वर approved for issue, the entity discovered an error in the calculation of depreciation expenses for the year ended 31st March 2024. 2024 मध्ये डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशनमध्ये एरर कळलेला आहे. मॅनेजमेंटने तो इग्नोर केला. मॅनेजमेंटने काय केलं? इग्नोर करून टाकला, म्हणजे दुर्लक्ष केलेलं आहे. राईट. आता कंसात त्यांनी अधिक इन्फॉर्मेशन दिली आहे. द एंटिटीज रिपोर्टेड प्रॉफिट बिफोर टॅक्स फॉर द इयर 31 मार्च 2024. 2024 एंडला त्यांनी प्रॉफिट बिफोर टॅक्स किती डिटरमाइन केलं आहे किंवा कॅल्क्युलेट केलं आहे? 6 लाख रुपये. अँड दॅट वॉज अंडरस्टेटेड बाय ₹150. हा प्रॉफिट 150 रुपयाने अंडरस्टेटेड म्हणजे कमी स्टेट केला गेला. म्हणजे ₹150 ॲक्च्युली इथे जास्त पाहिजे होते प्रॉफिटमध्ये, पण तो कमी स्टेट केला गेला. वाय? बिकॉज देर वॉज अ एरर इन द कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस. डेप्रिसिएशनमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये एरर आल्यामुळे ₹150 त्या ठिकाणी फरक पडला. आता प्रॉफिट आहे 6 लाखाचं आणि अमाऊंट आहे ₹150. मग ह्याला कुठल्या टाईपचं तुम्ही एरर म्हणू शकता? निग्लिजिबल एरर आहे. म्हणजेच काय आहे? इममटेरियल आहे. इममटेरियल म्हणजे मटेरियल नाही, जास्त अमाऊंट नाही आहे. राईट ना. मटेरियालिटी आपण इथे काय होत आहे कन्सिडर करायची आहे की अमाऊंट किती इफेक्ट करणार आहे. सो इट इज अ व्हेरी स्मॉल अमाऊंट. किंवा इट इज नॉट मटेरियल अमाऊंट आपण म्हणू शकतो. इट इज नॉट मटेरियल अमाऊंट. सो ह्या ठिकाणी तुम्ही काय म्हणू शकता? द एरर इज, दिस टाईप ऑफ एरर इज प्रॉबेबली नॉट मटेरियल अँड इट विल नॉट अफेक्ट द डिसिजन्स ऑफ द युजर. जे ह्या फायनान्शियल स्टेटमेंटचा वापर करतील, ह्या डिफेक्टेड म्हणजे ज्याला आपण अंडरस्टेटेड म्हणतो, ₹150 अंडरस्टेट झाला आहे प्रॉफिट, तो प्रॉफिट बघून जे युजर्स डिसिजन्स घेतील वेगवेगळ्या प्रकारचे, जसे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी इन्व्हेस्ट करण्याचा डिसिजन घेतला तर त्याच्यावर फारसा परिणाम होणार नाही. पण हीच अमाऊंट जर मोठी असती, की 6 लाखाचा दिसतोय प्रॉफिट पण तो 1 लाखाने अंडरस्टेटेड आहे किंवा 2 लाखांनी अंडरस्टेटेड आहे, तर अमाऊंट मटेरियल जर असेल तर अशा वेळेला निश्चितच इन्व्हेस्टर्स किंवा जे कोण युजर्स आहेत त्यांच्या डिसिजन्सवर काय होणार आहे? ॲडवर्स इफेक्ट होणार आहे. ओके. सो पहिल्या केस स्टडीमध्ये कोणत्या पण बघितलेलं आहे? कॅरेक्टरिस्टिक अंडरस्टँडेबिलिटी. आणि सेकंडमध्ये कोणती बघितलेलं आहे?
सेकंडमधला ॲक्च्युली कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणता येणार नाही, बट इट इज वन ऑफ दी अझम्पशन्स. मटेरियलिटी. इट इज अज्युम दॅट ऑल मटेरियल फॅक्ट्स आर included in the financial statement, material and monetary facts, right? सो इथे दोन ठिकाणी आपण ते बघितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे रेकग्निशन अँड डिरेकग्निशन क्रायटेरिया. व्हॉट इज रेकग्निशन क्रायटेरिया? द एलिमेंट्स विच आर included in the financial statement, as I have said earlier also, elements of balance sheets are assets, liability and equity, that is capital, share capital, and elements of profit and loss account are expenses or losses and incomes or gains, right? So how to recognize की कुठला आयटम कुठल्या फायनान्शियल स्टेटमेंटचा आहे हे ओळखायचं कसं, आयडेंटिफाय कसं करायचं, तर हे त्याचे क्रायटेरिया दिले आहेत. रेकग्निशन क्रायटेरिया काय? एन आयटम इज रेकग्नाइज्ड इन द फायनान्शियल स्टेटमेंट इफ इट मीट्स द डेफिनेशन ऑफ एन एलिमेंट and provides users with information that is both relevant and results in a faithful representation. That is nothing but what? Reliable. Relevant पण असला पाहिजे, रिलायबल पण असला पाहिजे, संबंधित पण असला पाहिजे आणि विश्वसनीय पण असला पाहिजे. स्टँडर्ड सेटर्स बॅलन्स दिस अगेन्स्ट द कॉस्ट कंटेंट. ठीक आहे ना. सो रेकग्नाइज कसं करायचं की बाबा हा आयटम दिलेला आयटम असेट आहे किंवा लायबिलिटी आहे किंवा प्रॉफिट एक्सपेन्सेस आहे किंवा इन्कम आहे किंवा गेन्स आहे, हे कसं ओळखायचं आहे? तर जर त्याच्या डेफिनेशनमध्ये प्रॉपरली तो आयटम बसत असेल किंवा दिलेली डेफिनेशन त्याला अप्लाय होत असेल. असेटची डेफिनेशन काय हे पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ असेट, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लायबिलिटी, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ expenses, what is the definition of income and equity. So if the given item if the given item you are supposed to recognize about the given item, then you need to see the applicability of the definition. If the given definition is applied to that particular item, then you can recognize the same. आता याच्या अगेन्स्ट डिरेकग्नायझेशन क्रायटेरिया काय? द रिमूव्हल ऑफ ऑल ऑर पार्ट ऑफ रेकग्नाइज्ड असेट ऑर लायबिलिटी फ्रॉम एन एंटिटी स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन. This typically occurs when the entity loses control of the contractual asset or when the obligation for the liability is discharged, cancelled or expires. Now only one financial information or the example of one financial statement is provided over here, that is the balance sheet. की एखादी असेट राहिली नाही आमची, हे कसं ओळखायचं? किंवा एखादी लायबिलिटी राहिली नाही, हे कसं ओळखायचं? तर त्या असेटच्या बाबतीत इफ द एंटिटी लुजेस द कंट्रोल, त्याच्यावरचं नियंत्रण गेलं, हां, म्हणजे आम्ही समजा असेट विकली तर आमचा कंट्रोल राहणार आहे का? नाही. तर हे झालं ट्रान्झॅक्शन. सो असेट सोल्ड, दिस इज अ ट्रान्झॅक्शन. यू नीड टू इंटरप्रेट व्हॉट दॅट वी हॅव लूज द कंट्रोल, याच्यावरचा आता कंट्रोल आमचा गेलेला आहे. ओके, म्हणजेच आता ते काय झाले, आमची असेट राहिलेली नाही. सो दॅट इज डिरेकग्नाइज्ड. सिमिलरली लायबिलिटी कधी राहणार नाही? जेव्हा तुम्ही ती डिस्चार्ज करणार. उदाहरणार्थ लोन तुम्ही रिपे केलात, दिस इज अ ट्रान्झॅक्शन, हे ट्रान्झॅक्शन आहे, लोन रिपेड, बरोबर आहे. मग आता हे ऑब्लिगेशन राहिलं का तुमच्यावर? आता पुढे परत पे करावं लागणार आहे का? लोनच्या अगेन्स्ट काय पे करावं लागणार का? नाही. एकदा तुम्ही लोन फेडलात, कर्ज फेडलं की ती तुमची लायबिलिटी राहणार नाही. ओके, सो इथे दोन एक्झाम्पल दिलेत बॅलन्स शीटचे. एक असेट कंट्रोल गेला, आपला कंट्रोल लूज केला म्हणजे ती आपली असेट राहत नाही. आणि लायबिलिटीच्या बाबतीत डिस्चार्ज एकदा केली की ती आपली लायबिलिटी राहत नाही. सो हे रेकग्नायझेशन अँड डिरेकग्नायझेशन. Now in next slide we will try and understand the definition of each element of the financial statement. Now first three elements are of balance sheet, next two elements are of profit and loss account. Asset कोणाला म्हणायचं? What is asset? A present economic resource controlled by the entity as a result of past events. An economic resource is a right that has the potential to produce economic benefits. ज्या पास्ट इव्हेंट म्हणजे खरेदी केलेलं जर तुम्ही काही आयटम असेल आणि त्याच्यातून तुम्हाला जर इकॉनॉमिक बेनिफिट्स मिळणार असतील फ्युचरमध्ये, देन इट इज नोन ॲज वॉट? असेट. फॉर एक्झाम्पल मशीन खरेदी केलात, मशीन विल गिव्ह यू विच काइंड ऑफ इकॉनॉमिक बेनिफिट? इट विल प्रोड्यूस द युनिट्स विच यू आर गोइंग टू सेल. इट विल प्रोड्यूस द प्रोडक्ट विच यू आर गोइंग टू सेल. ओके, भविष्यामध्ये. सो मशीन तुम्हाला मिळवून देणार आहे. सो असेट आपण रेकग्नाइज करू शकतो ह्या डेफिनेशनच्या आधारावर.
Now, what is a liability? A present obligation of the entity to transfer an economic resource as a result of past event requires an obligation that cannot be avoided. Liability, as we know that it is an obligation. Okay, obligation आहे पास्ट इव्हेंट. तुम्ही कोणाकडून तरी कर्ज घेतलेलं आहे, लोन घेतलेलं आहे आणि ते फेडायचं ऑब्लिगेशन कंपल्शन आहे. तुम्हाला वे आउट आहे का काही नाही. कॅन नॉट बी अवॉइडेड म्हटलं आहे बघा. ओके, कॅन नॉट बी अवॉइडेड. सो यू नीड टू पे दॅट पर्टिक्युलर अमाऊंट. ओके, किंवा उधारीवर माल खरेदी केला, हे झालं पास्ट इव्हेंट. तुम्ही उधारीवर माल खरेदी केला आहे, राईट. भविष्यामध्ये त्याचं पेमेंट करावं लागणार तुम्हाला, राईट. सो पास्ट इव्हेंट काय आहे? माल खरेदी केला उधारीवर आणि त्याचं पेमेंट ही इज अ ऑब्लिगेशन, कंपल्सरी यू नीड टू पे. ओके, सो दॅट इज द ऑब्लिगेशन. थर्ड वन इज इक्विटी. द रेसिड्युअल इंटरेस्ट इन द असेट्स ऑफ द एंटिटी आफ्टर डिडक्टिंग ऑल ऑफ इट्स लायबिलिटी इज नोन ॲज इक्विटी. इक्विटी कोणाला म्हणाल? असेट्स मायनस लायबिलिटी. जेवढ्या तुमच्या असेट्स आहेत त्याच्यामधून लायबिलिटीज लेस केलात. युअर लायबिलिटीज मीन ओनली अँड ओनली आउटसाइडर लायबिलिटीज सच ॲज लोन टेकन, सेक्युअर्ड असू दे किंवा अनसेक्युअर्ड असू दे. देन क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, हे सगळं लेस केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? इक्विटीची अमाऊंट, विच इज ऑल्सो नोन ॲज शेअर होल्डर्स फंड. ओके, हे तिन्ही आयटम्स कुठले आहेत? बॅलन्स शीटचे आहेत. नेक्स्ट टू आयटम्स, इन्कम अँड एक्सपेन्सेस, आर द आयटम्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. So income is nothing but what? Increase in asset or decrease in liability. See, there is a inverse relation between income and liability and direct relation between income and asset. So asset वाढली याचा अर्थ काय? त्याची व्हॅल्यू वाढली आहे, आपल्याला प्रॉफिट होईल. लायबिलिटी कमी झाली, प्रॉफिट होईल. That result in increases in equity other than those relating to contribution from holders of equity claims. So income is nothing but what? Not only in cash format. ओके, म्हणजे पैसा आला एवढंच इन्कम नाही, तर त्याला तुम्ही प्रॉफिट गेनच्या साईडने पण विचार करू शकता. फॉर एक्झाम्पल, ओल्ड फर्निचर सोल्ड फॉर ₹24,000 आणि त्याची कॉस्ट होती 20,000. सो 20,000ची फर्निचर तुम्ही 24,000ला विकला, राईट. 4,000 एक्सेस जे आलेत कॅशमध्ये आलेत, नो डाऊट, बट हे 20,000ची फर्निचर 24,000ला विकताय, 4,000चा प्रॉफिट झाला आहे, राईट. दिस ऑल्सो इज अकाउंटेड इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एक्सपेन्सेस ॲज अगेन्स्ट ऑपोजिट, असेट्स कमी झाले, ओके, डिक्रीज इन असेट्स और इन्क्रीज इन लायबिलिटीज. डिक्रीज इन असेट हे काय आहे? डिक्रीज इन असेट हे काय आहे? तर तुमचा लॉस आहे. ओके, लॉस आणि एक्सपेन्सेस एकत्र कन्सिडर केलेला आहे. सो दीज आर द 5 एलिमेंट्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड अकॉर्डिंगली ह्या डेफिनेशनच्या आधारावर तुम्ही काय करू शकता आहात? रेकग्नाइज करू शकता आहात, आयडेंटिफाय करू शकता आहात की द गिवन ट्रान्झॅक्शन इज ऑफ असेट or liability or equity or income or expenses. So in next lecture we will see the case studies related to these elements. ओळखता आले पाहिजेत तुम्हाला असे केस स्टडीज आपण बघणार आहोत. अँड लास्ट जो पॉईंट आहे कॅपिटल अँड मेजरमेंटचा जो आहे दॅट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू. इफ एनी डाऊट लेट मी नो. थँक्यू.